तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार आहे हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहणार आहोत की इथे ईश्वरी आणि अर्णव दोघं जाणार आहेत एकत्र छान शॉपिंगला। आता ईश्वरी अर्णवच्या आवडीची साडी घेणार का अर्णव ईश्वरीला काही सरप्राईज देणार, सगळं पाहण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि ईश्वरी आणि अर्णव नेमके शॉपिंगला कशा निमित्त गेलेत हे सुद्धा जाणून घ्या। तर आता आपण पाहतो की जो राकेश आहे त्याला ईश्वरीचा ताबा काहीही करून मिळवायचा आहे। मग त्यासाठी आता तो एक जबरदस्त प्लॅन आखतो आणि त्या प्लॅनमध्ये त्याने असं ठरवलेलं असतं की आपण ईश्वरीला चहामधून गुंगीचं औषध द्यायचं। लॉजवरती जे काम करता नाही आलेलं ते आता इथे करायचं। अर्णव घरात नसताना आपलं काम सहज शक्य होईल आणि अर्णव तर ऑफिसला जातोच। मग आता राकेशने काय केलेलं असतं, ज्यावेळेस सकाळी ईश्वरी चहा घ्यायला येणार असते त्यावेळेस सगळ्यांना चहा द्यायला नोकराला सांगितलेलं असतो। आता नोकरांनी सर्वांना घरातल्यांना चहा देऊन झाल्यावर फक्त ईश्वरीचा चहा पातेल्यात राहिलेला असतो। राकेश त्या चहामध्ये औषध टाकतो आणि सटकतो। त्याबरोबर ईश्वरी त्या ठिकाणी येते आणि आता ती चहा प्यायला घेते। चहा पीत असताना आता अर्णव हा ईश्वरीच्या जवळ येतो आणि ईश्वरीबरोबर बोलायला लागतो। अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात, ईश्वरी चहाचा कप तोंडाला लावते इतक्यात अर्णवची नजर राकेशवरती पडते। राकेशचं ते विद्रूप हसू पाहून अर्णवच्या लक्षात येतं नक्कीच काहीतरी गडबड आहे। अर्णव मनातल्या मनात म्हणतो, मिस इंदौर चहा पीत असताना हा राकेश तिच्याकडे एवढं हसून आणि एवढ्या विचित्र पद्धतीने बघतोय म्हणजे नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड असणारच आहे। मग अर्णव ईश्वरीला म्हणतो, थांब मिस इंदौर। त्यावर ईशू म्हणते, काय झालं अर्णव सर, चहा पिता पिता असं का मला थांबवलं? त्यावर अर्णव म्हणतो, कारण तू ही चहा प्यायची नाही आहेस। त्यावर ईशू म्हणते, अहो सर मी सकाळपासून चहा घेतलेलाच नाही आहे, हा माझा पहिलाच चहा आहे। त्यावर अर्णव म्हणतो, तरीही दे इकडे तुझा कप। ईश्वरी अर्णवला चहाचा कप देते आणि विचारते, काय झालं, तुम्हाला प्यायचा आहे का चहा? मी दुसरा आणून देते, याला मी तोंड लावलं आहे। त्यावर अर्णव म्हणतो, नाही मला तर नको आहे चहा, तुझा उष्टा चहा पिण्याची ज्याला जास्त हौस आहे ना त्याला देऊया आपण तुझा उष्टा चहा। तशी पण तू काय माझी बायकोच आहेस, तुझं सर्व माझंच आहे। त्याबरोबर आता मुद्दामून अर्णव हा शब्द बोलतो, तुझं सर्व आणि तू माझीच आहेस। त्यानंतर आता अर्णव हा राकेशकडे येतो आणि म्हणतो, यांना जास्त हौस आहे ना तुझा उष्टा चहा पिण्याची, काय बरोबर ना, हे घे पी चहा। त्याबरोबर आता अर्णवने असं म्हटल्यावर राकेश म्हणतो, मला नको आहे, माझं झालं आहे। त्याबरोबर अर्णव म्हणतो, असं काय करताय जीजू, अहो एवढा प्रेमाने चहा देतोय, घ्या की। इतक्यात अंजली त्या ठिकाणी आलेली असते। आता अंजलीने अर्णवला राकेशला चहा घेताना बोलताना ऐकलेलं असतं। त्यामुळे आता अंजली लगेचच राकेशला म्हणायला लागते, अहो घ्या ना एवढ्या प्रेमाने जर चिंटू तुम्हाला चहा देतोय तर। त्याबरोबर आता राकेश हा अंजलीकडे बघायला लागतो। तर अंजली म्हणत असते, अहो काय झालं, तुम्ही चिंटूवर रागवलायत म्हणून चिंटूकडून चहा घेत नाही आहेत का? हे बघा, काल जे काही झालं त्यासाठीच तुम्हाला चिंटूला सॉरी म्हणायचं आहे आणि म्हणूनच चिंटूने तुम्हाला स्वतःहून चहा देऊ केला आहे, बरोबर ना चिंटू? अहो असं काय करताय, खरंच तुम्ही रागवलाय का? सोडा ना राग, आता घ्या ना चहा। त्याबरोबर राकेश लगेचच म्हणायला लागतो, अगं अंजली असं काय म्हणतेस, आजपर्यंत मी अर्णववर कधी राग धरलाय का? अर्णव जरी तुझा धाकटा भाऊ असला तरीही मी त्याला माझ्या भावासारखं वागवलं आहे। त्यावर अंजली म्हणते, हो ना, मग जाऊ देत ना, लहान आहे समजून माफ करा आणि घ्या बरं चहा त्याच्या हातातला, असं राग धरून ठेवू नका बरं। त्याबरोबर अर्णवसुद्धा म्हणायला लागतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी जीजू। हे बघा, अहो मी चुकून हे माझ्या बिझनेसच्या नादात विसरलो की तुम्ही खूप दिवसांनंतर आलाय आणि तुम्हाला ताईबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे, नाहीतर मी तुम्हाला परत जा बोललोच नसतो बँगलोरला। त्यावर लगेच अंजली म्हणते, अहो आता किती भाव खाताय, किती सॉरी म्हणतोय माझा भाऊ तुम्हाला? त्याबरोबर राकेश म्हणत असतो, अगं हो अंजली, पण मला खरंच राग आलेला नाही आहे, मला चहा नको आहे कारण मी चहा घेतला आहे। त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, जीजू प्लीज। त्यावर मग मात्र आता राकेशचा नाईलाज होतो आणि राकेश म्हणतो, बरं अंजली अर्णव तुमची एवढी इच्छा आहे ना तर मी तुम्हाला नाही दुखावणार, चहाच प्यायचा प्रश्न आहे ना, पण चहा प्यायल्यावर तर तुम्हा दोघांनाही पटेल ना की माझा राग वगैरे काही नाही आहे म्हणून। अंजली म्हणते, 100%। त्याबरोबर अर्णव म्हणतो, घ्या जीजू चहा। आता अर्णवने दिलेला चहा राकेशने प्यायलेला असतो आणि त्यानंतर तो बेशुद्ध झालेला असतो काही क्षणांमध्ये आणि ही गोष्ट आता अर्णवने नोटीस केलेली असते। अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, कळलं मिस इंदौर, मगाशी मी तुला चहा का पिऊ नाही दिला ते?
ज्यावेळेस तू चहाचा कप तोंडाला लावत होतीस त्यावेळेस मी राकेशचा चेहरा पाहिला होता. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर खरंच थँक्यू सो मच. आज तुम्ही होतात म्हणून मी वाचले. जर आज तुम्ही नव्हतात तर नक्कीच आज माझ्यासोबत काहीतरी, मला ना खूप भीती वाटते हो या सर्व गोष्टींची. कधीतरी चुकून काहीतरी विचित्र घडून बसायला नको अशी काळजी वाटत राहते सतत. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर काळजी करू नको, मी आहे ना, मी तुझ्या बाबतीत काही चुकीचं होऊ देणार नाही. अगं काही चुकीचं घडू नये म्हणून जर मी तुझ्याशी लग्न करू शकतो तर चुकी होत असेल तर ती थांबवणार नाही का मी. तू स्वतः उगाचच फार विचार करू नकोस. माझ्यासाठी जशी अंजलीताई महत्त्वाची आहे तशीच तूसुद्धा महत्त्वाची आहेस. मी तुझ्या अंगालाच काय केसालासुद्धा त्या नीच राकेशला हात लावू देणार नाही. तू काळजी करू नकोस. ईश्वरी म्हणते, अहो पण किती दिवस. इतक्यात आता त्या ठिकाणी अंजली येते. अंजली आता तिथे येते आणि लगेचच अर्णवला म्हणत असते की चिंटू अरे हे मगापासून उठतच नाही आहेत. नाही म्हणजे चहा प्यायले आणि जे काही झोपलेत ते अजूनही उठलेले नाही आहेत. त्याबरोबर आता पुढे अंजली म्हणत असते, मला ना आता खूप काळजी वाटते रे यांची. काही कळतच नाही आहे. कधीपासून हाका मारत होते, कधीपासून बसले होते, पण काही म्हणून रिस्पॉन्स करत नाही आहेत. त्याबरोबर आता तू चल ना रे लवकर बघ काहीतरी असं म्हणायला लागते ती. तर आता अर्णव म्हणत असतो, दीदी अगं कदाचित ते दमलेत ना म्हणून शांत झोपले असतील किंवा जास्त गाढ झोप लागावी म्हणून एखादी झोपेची गोळी वगैरे घेतली असेल जिजूंनी स्वतःहूनच. तू कशाला उगाच काळजी करतेस. थोडा वेळ होऊन जाऊ देत, 8-1 तास, त्याच्यानंतर मग आपण काय करायचं ते बघू. त्यावर ईश्वरी म्हणते, हा अंजलीताई अहो माझी आई आहे ना, तिलासुद्धा जेव्हा झोप येत नाही ना तेव्हा तीसुद्धा कधी कधी एखादी झोपेची गोळी घेते आणि झोपून जाते. म्हणजे काय होतं ना तिची झोप पूर्ण होते. त्याबरोबर लगेचच आता मामी म्हणते, बोलल्या आमच्या बळजबरीच्या सुनबाई बोलल्या. सुनबाईंना आमच्या गप्प म्हणून राहता कुठे येत नाही. सगळीकडे मध्ये मध्ये पुढे 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 बोलायलाच लागतं सुनबाईंना. गप्प बसल्या तर मग त्या आमच्या सुनबाई कशा, बरोबर ना. त्याबरोबर आता ईश्वरी काही बोलणार इतक्यात मामी लगेचच आता मामाला म्हणत असते की मी काय म्हणते, अहो तुम्हीच जरा बघा उगाच जावई बापूंना फार काही त्रास व्हायला नको. त्याबरोबर आता मामा म्हणतो, तू गप्प बस ग वल्लरी. ईश्वरी आणि अर्णव जे म्हणतायत ते योग्य आहे. त्यानंतर आता मामा हा अर्णवला घेऊन जरा बाजूला येतो आणि आता तो अर्णवला म्हणत असतो, अर्णव हे बघ आता तो राकेश शुद्धीवरती येणार नाही हे तर आपल्याला माहिती आहे, पण तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने आज जे काही केलं आहे ना त्याचा त्याला पश्चाताप व्हायला हवा. अर्णव म्हणतो, म्हणजे मामा नेमकं तुझ्या डोक्यात सुरू काय आहे. त्यावर मामा आता अर्णवला सांगतो, हे बघ आता तू आणि ईश्वरी मस्त कुठेतरी बाहेर फिरून या आणि नंतर आल्यावर ते फोटोज ते व्हिडिओज त्या राकेशला दाखवा. म्हणजे त्या राकेशची चांगली जेलसी होईल. त्याला कळेल की खरोखर ईश्वरी आणि तुझ्यामध्ये एक स्ट्रॉंग नातं आहे. त्याबरोबर आता अर्णवलासुद्धा मामाची ही आयडिया आवडते. मग अर्णव म्हणतो, पण मामा आम्ही जायचं कुठे आता. त्यावर मामा म्हणतो, अरे असं काय करतोयस, आता दसरा झाला म्हणजे दिवाळीसुद्धा आलीच की जवळपास 10-12 दिवसांवर. त्यामुळे एक काम करा, मस्तपैकी तू आणि ईश्वरी आता जा आणि शॉपिंग करून या. सगळ्यांसाठीच काही ना काहीतरी घेऊन या म्हणतो. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा आम्ही दिवाळीची खरेदी करतो. त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो, पण मामा ताई. त्याबरोबर मामा म्हणतो, अरे तू का काळजी करतोय अर्णव, मी आहे की नाही इथे. जर तो राकेश शुद्धीवरती आलाच तर त्याचं काय करायचं हे मी बघून घेईन. अंजलीची मी व्यवस्थित काळजी घेईन. ती जशी तुझी बहीण आहे तशीच माझीही भाची आहेच की, मलाही तिची काळजी आहे. त्याबरोबर मामाला अर्णव म्हणतो, ठीक आहे मामा मग मी आणि ईश्वरी निघतो. मामा सांगतो, छान मस्त एन्जॉय करा, काय फक्त जाताय म्हणून जाऊ नका. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हो तसंही राकेशच्या नीचपणाला मिस इंदौरसुद्धा कंटाळलेलीच आहे. तिलासुद्धा काहीतरी चेंज मिळण्याची खूप जास्त गरज आहे. दमली आहे बिचारी. अर्णव आता खोलीत येतो तर ईश्वरी गाणं गुणगुणत असते आणि कपड्यांच्या घडी करत असते. अर्णव तिकडे येतो आणि म्हणत असतो, बापरे आज चक्क ड्रॅगनच्या तोंडामध्ये गाणं, आग सोडली आहे तोंडातनं. त्यावर ईश्वरी म्हणते, झालं तुमचं पुन्हा सुरू. अर्णव म्हणतो, बरं सॉरी मिस इंदौर तुला काही कामं आहेत का गं. त्यावर ईश्वरी म्हणते, तुमच्याशी भांडण्याव्यतिरिक्त सध्या तरी काहीच नाही. त्यावर अर्णव म्हणतो, नाही ते फारसं काही महत्त्वाचं काम नाही आहे, ते म्हणजे नंतरही होऊ शकतं. त्यावर ईश्वरी म्हणते, बोला ना तुमचं काही काम होतं का अर्णव सर. त्यावर अर्णव म्हणत असतो, ऐक ना शॉपिंगला जायचं आहे. त्यावर ईश्वरी म्हणते, जा मग तुम्हाला कोणी अडवलं आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, नाही जर मला जायचं असतं तर मी आलोच नसतो गं वरती.
मी बाहेरच्या बाहेर गेलो असतो. त्यावर ईश्वरी म्हणते मग जायचं होतं की. त्यावर अर्णव म्हणतो पण एकट्याला नाही जायचं आहे. शॉपिंग म्हटलं की कोणीतरी कंपनी द्यायला हवं ना, सोबतीला. त्यावर लगेचच ईश्वरी म्हणते बरोबर आहे. मग एक काम करा, आकाश सरांना घ्या जोडीला तुमच्या. आकाश सर आणि तुम्ही दोघंही भाऊ भाऊ आहात. लहानपणापासून एकमेकाची आवड निवड ओळखतं की चांगली. त्याबरोबर अर्णव म्हणतो आकाशला बरोबर घेऊन जाऊ मी खरेदीला. दिवाळीची खरेदी करायची आहे मी सिंदूर. मला कपडे वगैरे माझ्यासाठी काही खरेदी नाही करायची. त्यावर इशू म्हणते मग अंजलीताईंना घेऊन जा, त्यासुद्धा छान मदत करतील की. नाहीतर सगळ्यात बेस्ट मामी. मामींना तर सगळा बाजार माहिती असेल कुठे काय मिळेल ते. त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, मी बिझनेसमन आहे, तुला काय वाटतं मला बाजाराची माहिती नसेल का. ईश्वरी म्हणते तुमचा प्रॉब्लेम काय आहे नक्की, तुम्ही प्रत्येक सोल्युशनमध्ये प्रॉब्लेम कसा क्रिएट करताय. त्यावर अर्णव म्हणतो तुला काही काम नाही आहे ना आता. ईश्वरी म्हणते नाही. अर्णव म्हणतो मग तू चालू शकतेस ना माझ्याबरोबर, आपण दोघं जाऊ शकतो की खरेदीला आता. ईश्वरी म्हणते आपण म्हणजे खरंच तुम्हाला असं वाटतंय की मी आणि तुम्ही आपण खरेदीला जायचं. त्यावर अर्णव म्हणतो नाही म्हणजे जर तुला यायचं नसेल माझ्याबरोबर तर म्हणजे नाही म्हणजे. त्यावर ईश्वरी म्हणते बाप रे, चक्क अर्णव सरांची तोत्री वळाली आहे. त्याबरोबर अर्णव सर लगेचच म्हणायला लागतात म्हणजे. त्यावर ईश्वरी म्हणते अहो सर किती घाबरताय, सरळ सांगा की मी सिंदूर माझ्याबरोबर खरेदीला चल, मी काही नाही म्हणणार आहे का तुम्हाला. त्यावर अर्णव म्हणतो खरंच नाही म्हणणार आहेस. त्यावर ईश्वरी म्हणते अहो का नाही म्हणू, तसंही घरात राहून त्या राकेशचा ईट आला आता मला, आपण दोघंजणं मस्तपैकी बाहेर जाऊन येऊया, छान खरेदी करू. त्यावर अर्णव म्हणतो खरंच. त्यावर ईश्वरी म्हणते हो पण माझी एक अट आहे. त्यावर अर्णव म्हणतो बापरे आता काय. त्यावर ईश्वरी म्हणते पहिले मंजूर म्हणा. अर्णव म्हणतो अगं पण सांग तर खरं. इशू म्हणते पहिले मंजूर करा. अर्णव म्हणतो अगं पण इशू म्हणते मंजूर असेल तर येईन नाही तर नाही. अर्णव म्हणतो मंजूर. बोल काय अट आहे तुझी. ईश्वरी म्हणते तुम्ही मला आईस्क्रीम खायला घालायचं आणि एक नाही चांगल्या 2-3. त्यावर अर्णव म्हणतो आईस्क्रीम खायची ही तुझी अट आहे. त्यावर ईश्वरी म्हणते हो मंजूर. त्यावर अर्णव म्हणतो मंजूर. निघूया का आता. मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही ठरवतात की आपण बाजारात जायचं. अर्णव ईश्वरीला सांगतो आपण बाजारात काही फोटो आणि व्हिडिओसुद्धा क्लिक करायचे आणि घरी आल्यावर त्या राकेशला ते दाखवून जळवायचं. त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणं खाली येतात आणि खाली येऊन आता ते मामाला आणि अंजलीला सांगतात की आम्ही दोघंजणं खरेदीला चाललो आहे. त्याबरोबर आता ईश्वरी आणि अर्णवला खरेदीला जाताना बघून लगेचच अंजली म्हणायला लागते अरे वा, नवीन जोडपं चांगलं रमायला लागलं आहे की आता. हळूहळू ईश्वरीसुद्धा संसाराला लागली असं म्हणायला आता हरकत नाही. इशू तुझ्या आईला आणि ताईला काळजी वाटत असते तुझी, तू त्यांना सांग आता खुश आहेस म्हणून, तू इथे संसारात रमली आहेस म्हणून आणि आमच्या घरातही रुळली आहेस छान. त्याबरोबर ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर आपण खरेदी करून येता आईबाबांना भेटून यायचं का. त्यावर अर्णव म्हणतो नाही नको. अगं खरेदी करून येताना आपल्याकडे खूप सारं सामान असेल, आपण हवं तर नंतर जाऊ त्यांना भेटायला. मामा म्हणतो बाप रे, बघा किती काळजी ती बायकोची, बायको दमेल म्हणून घेऊन नाही जात आहे तिला, काय बरोबर ना अर्णव. त्याबरोबर मामाला अर्णव म्हणतो अर्णव मामा तू सुद्धा ना जाऊ दे आम्ही निघतो. त्याबरोबर मामी त्या ठिकाणी येते आणि म्हणत असते जा खरेदीला जा आणि हो माझ्या भाच्याला कुठल्या तरी गल्लीबोळात खरेदीला घेऊन जाऊ नकोसा, चांगल्या एखाद्या ठिकाणी जा खरेदीला. अर्णव हिला एखाद्या मॉल वगैरेमध्ये घेऊन जा. नाही हिने पाहिला नसेल ना कधी मॉल किंवा एखादं महागडं ठिकाण, जरा दाखव हिला. आणि हो पैसे जरा हात राखूनच खर्च करा. नाही म्हणजे आमच्या अर्णवकडे असतात खूप पैसे, पण काय आहे ना उगाच मिळालं आहे म्हणून हापापल्यासारखं करू नये ना माणसाने, म्हणून म्हणते बळजबरीच्या सुनबाई लक्षात ठेवा आमच्या भाच्याच्या खिशाची तेवढी जरा काळजी घ्या, नाहीतर आपला उडवायचा पैसा करायचा कसाही खर्च म्हणून उडवशील नुसताच पैसा काय. त्याबरोबर आता वल्लरी हे जे काही बोलते ते खरं तर अर्णवला आणि घरात इतर कोणालाही पटलेलं नसतं, पण गप्प राहणे वाचून कोणाकडे काही पर्यायसुद्धा नसतो. वल्लरी म्हणत असते अर्णव बाबा जपूनच जा, नाही म्हणजे एकदा तुझ्यावरती संकट आलं होतं पण ते कसंबसं दूर झालं आहे, आता उगाच पुन्हा काहीतरी नवीन संकट ओढावून घेऊ नकोस रे बाबा ह्या मुलीच्या बरोबर जाऊन. खरं तर तू हिच्याबरोबर जातोयस ही गोष्टच मला पटत नाही आहे,
पण काय करणार, शेवटी मी कितीही केलं तरी मामी ना, माझं कोण ऐकतंय मेलीचं. त्याबरोबर मामा म्हणतो, वल्लरी गप्प बसशील का जरा. ईश्वरी आणि अर्णव, तुम्ही दोघंही जण जा बरं पटपट. अर्णव, जे जे हवं आहे ना तिला ते सगळं खरेदी करून दे. नवऱ्याचा धर्म असतो बायकोला शॉपिंगला घेऊन गेल्यावर तिच्या बॅगा उचलणे आणि बिल भरणे. काय. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, मी तुम्हा सर्वांसाठी नक्की काही ना काहीतरी घेऊन येईल, चला निघूया आपण. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो निघूया. आणि मग आता ईश्वरी व अर्णव दोघंही घराबाहेर पडतात. ईशू अर्णवला विचारते, मग कशी करायची खरेदीला सुरुवात. अर्णव म्हणतो, आपण एक काम करू, पहिलं मॉलमध्ये जाऊ आणि तुझ्यासाठी साडी घेऊ, घरातल्या सगळ्यांसाठीच काही ना काही वस्तू घेऊ. ईशू म्हणते, अर्णव सर तुम्ही विसरताय का, मला काय सांगितलं ते. आपण दिवाळीची खरेदी करायला निघालो. दिवाळीची खरेदी म्हणजे पहिली आपली खरेदी नसते. दिवाळी म्हटलं की सगळ्यात अगोदर येतं फराळाचं साहित्य. म्हणजे आपल्याला पहिलं सामानाच्या दुकानात जावं लागेल, तिथे फराळाचं साहित्य घ्यावं लागेल. त्यानंतर दिवे, मग कापूस, परत पणत्या वगैरेंचं सगळं झाल्यावर रांगोळीचे रंग, घरात लावण्यासाठी कंदील, ह्या सर्व वस्तू का पहिल्या घ्यायच्या असतात. घरात डेकोरेशन करण्यासाठी लाईटिंग वगैरे ते सगळं. त्याबरोबर अर्णव म्हणतो, अरे हो ॲक्च्युली काय आहे ना, दरवर्षी हे सर्व डिपार्टमेंट आकाशचं असतं, त्यामुळे मला यातली काही फार माहिती नाही आहे गं. ईश्वरी म्हणते, पण आमच्या घरी हे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच असतं, त्यामुळे मला चोख माहिती आहे या सगळ्यातली. चला मी आहे ना तुमच्याबरोबर, आपण मिळून खरेदी करू. त्याबरोबर अर्णव म्हणतो, आपण मिळून काहीही करू शकतो मिसिंदर. मग आता अर्णव ईश्वरीला घेऊन एका ठिकाणी येतो. दोघंजणं खरेदी वगैरे करून घेतात. आता ईश्वरीने सगळ्यांसाठीच काही ना काहीतरी घेतलेलं असतं, तर दुसरीकडे अजून राकेश काही शुद्धीवर येत नसतो. आता बळजबरीने अंजली त्याच्या तोंडावर पाणी मारते आणि तो शुद्धीवर येतो. ईश्वरी आणि अर्णवसुद्धा आता घरी आलेले असतात. घरी आल्यावर आता अर्णव हा राकेशला शुद्धीवर आलेला बघतो आणि म्हणत असतो, अहो जिजू, तुम्हाला कधीपासून उठवत होतो आम्ही, पण तुम्ही उठतच नव्हतात, एवढी कसली गाढ झोप लागली होती तुम्हाला. राकेश म्हणतो, काही नाही, जरा चुकून लागली होती. त्यावर ईश्वरी म्हणते, अहो पण एवढी झोप, अर्णव सरांनी फक्त नगाडे वाजवायचे तेवढे मागे ठेवले होते. बरं अंजली ताई, ते सगळं जाऊ द्या, मी म्हटलं होतं ना जाताना तुमच्या सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन येईन म्हणून. ही बघा तुमच्यासाठी आणलेली साडी. अंजली म्हणते, वा खूप सुंदर साडी आहे, यांच्यासाठी काही आणलं की नाही. त्यावर लगेचच ईश्वरी आणि अर्णव म्हणतात, असं कसं नाही आणणार, आणलाय ना. आणि मग ते एक काळ्या रंगाचा कुर्ता काढून दाखवतात. अंजली काळा कुर्ता बघत म्हणते, काय रे अर्णव, माझ्या नवऱ्याला का सणाच्या दिवशी, शुभ रंगांच्या दिवशी हा काळा कुर्ता आणलास, असा बेरंग. त्यावर अर्णव आणि ईश्वरी म्हणतात, कारण आहे ताई. अहो ईश्वरी म्हणते, राकेश जिजूंचा रंग हा या कुर्त्याला मॅच होईल असा आहे. त्यावर अंजली म्हणते, काय. त्यावर अर्णव म्हणतो, ताई तिला तसं नाही म्हणायचं, तिला म्हणायचं आहे की जिजू ह्या काळ्या रंगासारखेच आहेत, कुठल्याही रंगात मिसळले तरी त्यांचा स्वभाव कधीच बदलत नाही. त्यावर अंजली म्हणते, हो हे खरं आहे, आपलं यांचा स्वभाव जो आहे ना तो कधीच नाही बदलू शकत. यांचं माझ्यावरचं असलेलं प्रेम, तुम्हा सर्वांबद्दलची काळजी कायम खरी असते. ईश्वरी म्हणते, ताई चला ना, मी तुम्हाला आणखीन वस्तू का आणल्यात आम्ही काय काय त्या दाखवते. अंजली आणि ईश्वरी तिकडनं बाहेर येतात. तर अर्णव राकेशला म्हणत असतो, तुला हा काळा कुर्ता आणण्यामागचं खरं कारण सांगू. हा काळा कुर्ताही अगदी तुझ्या मनासारखाच आहे, काळा काळा कुट्ट. त्यामुळे आता हा काळा कुर्ता घाल आणि रंगांच्या आनंदाच्या क्षणात मिरव, कळलं. तुझ्यासारखीच तुझी ओळख पटावी ना, म्हणून हा काळा कुर्ता तुझ्यासाठी. आणि आता तो काळा कुर्ता तिथे ठेवतो आणि निघून येतो. आता अर्णवने ईश्वरीसाठी सुद्धा खूप सुंदर आणि छान साडी आणलेली असते आणि ती सुद्धा स्वतःच्या पसंतीची. खरं तर तिथे साड्या घ्यायला उभी राहिल्यावर ईश्वरी वल्लरी मामीसाठी छान साडी घेते, अंजलीसाठी साडी घेते, पण तिच्यासाठी कुठली साडी घ्यावी हे तिला कळतच नसतं. मग त्यावेळेस अर्णव ईश्वरीसाठी सुंदर साडी सिलेक्ट करतो आणि ईश्वरी तीच साडी घेते सुद्धा. त्याबरोबर आता हे सगळं अर्णवला आठवत असतं आणि छान त्याला आनंद होत असतो त्याच्या मनाला. हळूहळू आपल्यामधलं सर्व छान होईल मिसिंदर, असं तो त्याच्या मनाला सांगत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.